बऱ्याच जणांना आहे थोडं नंतरचा थोडं वेतन आणि व्याजच्या भूमिकेत थोडं इंग्लिश शिकायला लागलो मी बी आता थोडी आणि हिंदी सुद्धा शिकायला लागलो आता चांगली पॉवरफुल. मला सांगितलं पॉवरफुल हिंदी शिका, मी 4-5 जणांना सांगितलं आता. व्हेरी नाईस. देश पातळीवर नेतृत्व करण्याची इच्छा आहे का मग? अरे बाप स्वतःहून स्वर्गाची परीक्षा आताच नको. पाटील हिंदी शिकण्यामागची काय गरज आहे? कारण तुम्ही एकदा बोललात की 14 राज्याचं सुद्धा आम्हाला एक एकत्रित आंदोलन करावं लागणार आहे, कारण मराठी 14 राज्यांमध्ये देशातील, तर त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन येण्यासाठी त्यांचे संवाद साधण्यासाठी आता हिंदी शिकणं गरजेचं आहे. त्याच्या पाठीमागे एकच नाही पण अनेक कारण आहेत. जे शेतकरी असो मराठा असो यांच्या जीवनातलं परिवर्तन करायचं असलं तर लांबपर्यंत जर एखाद्या आपल्याला नाव चालवायची असली तर आपणच पोहायला परिपूर्ण पाहिजे. जर नावीला काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला वैयक्तिक एकट्याला पावता आलं पाहिजे. म्हणजे लांब पल्ल्याची लढाई आहे तुमची. भविष्यात काही होऊ शकतं. तुम्ही 5 महिन्याच्या काळात वारंवार असं सांगितलं होतं की एकदा मराठ्यांना आरक्षण मिळालं की धनगर मुस्लिम या सगळ्यांसाठी लढा आरक्षणासोबतच देणार. जे पिचलेले घटक आहेत त्यांच्यासाठी संघर्ष करणार. ही मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे आरक्षणाचा. ह्यो सुटला